हॅलो. चला बदलापूर टीमचे कर्णधार जियाद आपण कुरंबा यांच्याशी संपर्क साधा. क्वालिफाय मॅच कडे जाऊया. पहिलाच बॉल दांडी गुल फर्निचर डिस्ट्रॉय. पहिल्या बॉल वरती विकेट आली आहे कोल्हारे टीमची. साधायचा नेक्स्ट मॅच एरंजडे आणि त्यांच्या विरोधामध्ये आपल्याला पाहायला मिळेल मोरबे. दोन्ही टीमचे कर्णधार आयोजकांशी संपर्क साधा. आपण या ठिकाणी उपस्थित असाल तर या आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. एरंजडे आणि मोरबे दोन्ही टीमचे कर्णधार आपण या ठिकाणी आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. पहिल्याच बॉल वरती विकेट मिळते आहे. गोलंदाज पवनला आपण पाहताय परफेक्ट यॉर्कर आपल्याला पाहायला मिळाला. आई एकविरा कोल्हारे या टीमचे पुरस्कर्ते आपण पाहताय सन्माननीय संदेशजी हजारे साहेब बागदी या मुख्य व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि तदनंतर आरोही 11 वंजारपाडा ब+ या टीमचे पुरस्कर्ते आपण पाहताय हरीशजी भोईर साहेबांनी पुरस्कृत केलेला हा संघ क्वालिफाय मॅच आपल्याला पाहायला मिळते. इथून जिंकलात तर किमान एक ट्रॉफी तुमच्यासाठी नक्कीच असेल ब्रदर चषक 2025 ची. परंतु त्यासाठी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये संघर्ष हा करावा लागणार आहे. इथे दांडी गुल मधली एसटी वाकवली परफेक्ट यॉर्कर. 2 बॉल वरती 2 मोठे आद्रे दिलेत आई एकविरा कोल्हारे टीमला. दुसरा हादरा फलंदाज संदेश बॅक टू द पवेलियन. कोल्हारे टीमचे मोठे धक्के दिलेत पवननं. इथून जर का पवननं विकेट मेडन षटक जर हाताळलं तर सन्माननीय विकेश मिसाल आणि सुधीरजी धुले यांच्याकडून 2000 रुपयाचा कॅश प्राइज दरम्यान हॅट्रिक बॉल अगदी आपण पाहतोय ऑन साइडला खेळून काढला. अनिल गायकवाड या फलंदाजांनी खऱ्या अर्थानं ताकद मनगटातली आपल्याला पाहायला मिळाली. टर्न केलं बॉलला अलॉंग दी कार्पेट डीप मध्ये आपण पाहताय काऊ कॉर्नर मध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात. तिथे मात्र एक सिंगल धाव कंप्लीट होती. 3 ओव्हरची मॅच आहे 3 षटकांची मॅच आहे. क्वालिफाय राऊंड आहे. इथून जिंकला तर एक ट्रॉफी मिळणार आहे. त्यासाठी संघर्ष आणि ज्या प्रकारे संघर्ष आपल्याला करताना पाहायला मिळते आरोही 11 वंजारपाडा ब+ टीम. चांगला बॉल पडल्यानंतर आतमध्ये आलाय पंचांकडे लावली अपील मागितली आहे. पंच इथून सांगतात लेग स्टंप मिस करताय आणि लेग बाईटच्या स्वरूपामध्ये ही एक धाव फलकामध्ये ऍड होती. एक धाव फलकामध्ये ऍड केल्यानंतर धाव फलकावरती आल्या 2 पहिलं षटक प्रगती पथावरती आहे. पहिल्या 2 बॉलवरती 2 मोठे आद्रे 2 विकेट मिळवल्यात गोलंदाज पवन. आणि त्यानंतर मात्र अगदी आपण पाहताय एक सिंगल आली बॅटच्या साह्यानं अनिल गायकवाड यांच्या बॅटमधून. आणि तदनंतर आपण पाहताय एक लेग बाईची धाव आली आहे. 2 धाव फलकावरती आल्यात. इथून जर पाहायला गेलं तर टॉस खऱ्या अर्थाने जिंकला होता
सन्माननीय आमचे करंजी दुले साहेब खऱ्या अर्थानं कट्टर समर्थक आहेत जे आरोही 11 वंजारपाडा ब प्लस टीमचे. जर टीम इथून क्वालिफाय होते तर करंजी दुले यांच्याकडून एकविरा ट्रिप असेल टीमसाठी. इथे मात्र फटका फसला होता. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चुकी करतायत. नॉर्थ सेकंड वरती अगदी आपण पाहताय रनआउटची देखील संधी होती. दोन्हीकडे संधी हुकली आणि इथून मात्र फलंदाज सेफ पाहायला मिळतात. 3 धाबा धाव फलकावरती अगदी रिक्स होती या धाबेमध्ये. पहिल्याच अटॅम्पमध्ये खऱ्या अर्थानं झेल कॅरी करायचा होता. तो झेल इथून ड्रॉप झाला. बघा झेल ड्रॉप झाला तरी देखील आपण पाहताय क्षेत्ररक्षकाला त्या ठिकाणी मोटिवेट करतायत कारण की माहिती आहे इथून जर का त्याच्यावरती दबाव टाकला तर आणखीन एक चुकी पुढच्याच बॉलवरती होऊ शकते. परंतु अशा वेळी त्याला मोटिवेट जर केलं तर त्या चुकींमध्ये तो सुधार आणेल. आणि इथून मात्र टीमचं कौतुक करूया. 11च्या 11 खेळाडू त्यासाठी अगदी क्लॅप करतायत. इथे दांडी गोल फलंदाज बाद. तिसरा फलंदाज इथे गारज झालाय. हा एकविरा कोल्हापूर टीमचा आकाश गवली. सांगतायत इट्स अ व्हाईट बॉल. एक्स्ट्राची धाव फलकामध्ये पाहायला मिळतीये. व्हाईट बॉल आल्यानंतर 4 धावा फलकावरती. आणखीन एक षटक जर का इथून चांगलं पडलं ना तर मला असं वाटतं ट्रिप थोडी पुढे जाताना पाहायला मिळेल. कारण की अगोदरची ट्रिप आई एकविराच्या दर्शनासाठी आणि त्यानंतर अगदी आपण पाहताय नेक्स्ट ट्रिप अलिबाग. आता एक षटक चांगलं पडलं ना तर ट्रिप पुढे जाईल. चांगला बॉल खांद्याचा वापर करत असताना बाहेर निघालाय. पंच इथून सांगतात इट्स अ व्हाईट बॉल. आणखीन एक खराब चेंडू इथे डिलिव्हर्ड झालाय. गोलंदाज आपण पाहताय कपिल गोलंदाजी ट्रॅक वरती आलाय. बॅक टू बॅक 2 चेंडू इथून खराब टाकलेत. धाव फलकावरती आल्या त्या 5 आपण पाहताय या ठिकाणी. सन्माननीय संदेशजी हजारे साहेबांकडनं चला बॅटिंग करणाऱ्या आई एकविरा ग्रुप कोल्हारे या टीम साठी खऱ्या अर्थाने कॅश प्राइज आलंय. सन्माननीय संदेशजी हजारे, महेंद्रजी हजारे आणि तदनंतर पांडुरंगजी माली साहेबांकडनं षटकार हॅट्रिक जर का आली तर तब्बल 2000 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. इथून
खरं तर योगेश, आपण पाहतोय ना, हाच का तो कोल्हारे संघ आहे ज्याने मागच्या 2 सामन्यामध्ये जी काही फलंदाजी दाखवली होती ना, ती पूर्णपणे या ठिकाणी ढासाळताना दिसते. आणि खरं तर वंजारपाडा संघाच्या गोलंदाजांसमोर जवळपास त्यांनी नांगी टाकायला सुरुवात केली आहे. खूप तुटपुंजी अशी धावसंख्या या ठिकाणी आतापर्यंत धावफलकावरती आपणास पाहायला मिळते. नक्कीच नक्कीच सर, ज्या प्रकारे 2 सामन्यांमध्ये अगदी धाबांचा आलेख आपण जर पाहायला गेलं ना, तर आई एकविरा कोल्हारे संघाचा अगदी उंच आपल्याला पाहायला मिळत होता. अगदी मोठे फटके, एक चांगलं टार्गेट त्यांच्या माध्यमातून सेट होत होतं. परंतु आता क्वालिफाय मॅचमध्ये आरोही 11 बंजारपाडा ब प्लस टीमच्या अगेन्स्ट अगदी आपण पाहता इथून धाबा जणू काय थांबल्यात. धाबांचा दुष्काळच मैदानाच्या आतमध्ये पडला असंच वाटू लागलाय. कारण की प्रत्येक फलंदाजाला खऱ्या अर्थाने इथे थांबून ठेवण्याची ताकद आरोही 11 वंजारपाडा ब प्लस टीमच्या गोलंदाजाकडे. प्रत्येक चेंडू जर का इथून राजेश सर पाहायला गेलं ना, तर अगदी वेगळा आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजे तुमच्याकडे व्हेरिएशन जर का असेल ना, तर तुम्ही फलंदाजाला त्या ठिकाणी थांबवण्याची ताकद नक्कीच प्रस्थापित करताय आणि ती ताकद इथून आपल्याला पाहायला मिळतीये. बाहेरच्या बॉलला छेडछाडी करण्याचा प्रयत्न, यष्टीरक्षकाने एफर्ट्स लगावले. रन्स इथे मात्र रोखायची होती. इथे घडलंय काय, बॅकअपला कोणताही खेळाडू नव्हता. हलक्या हाताने हिट मारण्याचा प्रयत्न, परंतु एक धाव इथून कंप्लीट झाली आहे. चला नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी या दोन्ही टीम अथर्व 11 एरंजड आणि तदनंतर जीवन 11 मोरबे. चांगला बॉल, आणखीन एक चांगला बॉल पाहायला मिळतोय. पहा किती अप्रतिम दर्जाची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. कमालीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते आरोही 11 वंजारपाडा ब प्लस टीमची. ज्या प्रकारे खऱ्या अर्थानं कोल्हारे टीमनं 2 सामन्यांमध्ये बॅटिंग केली आहे. अगदी आपण पाहताय राजेशजी भोईर सरांनी देखील सांगितलं, दर्जेदार बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. प्रत्येक गोलंदाजाला खऱ्या अर्थानं त्यांनी पनिश केलं होतं. अगदी प्रत्येक गोलंदाजांना बॅकफूटवरती टाकलं होतं. परंतु क्वालिफाय मॅचमध्ये इथून जर पाहायला गेलं ना, तर थोडंसं कुठेतरी आता कठीणाई आले, कुठेतरी अडचणीमध्ये आता संघ आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. या अडचणीमधून खऱ्या अर्थानं बाहेर निघावं लागेल. संकटामध्ये खऱ्या अर्थानं टीम असताना इथून एखाद्या फलंदाजाला संकटमोचक म्हणून मैदानाच्या आतमध्ये उभा राहावं लागेल. एखाद्या फलंदाजाला इथून जबाबदारी घ्यावी लागेल आणि जबाबदारीपूर्वक या शेवटच्या षटकामध्ये इथून खेळ करावा लागेल. शेवटचं षटक आता बाकी असणारे धावा धावफलकावरती आपण पाहताय त्या अवघ्या 7 धावा धावफलकावरती. दोनही षटक जर तुम्ही पाहायला गेलं ना, तर अगदी इकॉनॉमिकल राहिलंय. दोनही षटकांमध्ये कमीत कमी धावा आपल्याला पाहायला मिळाल्यात. पहिल्या P1च्या षटकामध्ये जर पाहायला गेलं ना, तर फक्त आणि फक्त 3 धावा आल्या होत्या आणि 3 महत्त्वपूर्ण फलंदाज बाद केले होते पवननं. परंतु दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहताय कपिलनं देखील दर्जेदार कामगिरी केली आहे. त्यानं 4 धावा खर्च केल्या, त्यानं देखील 1 विकेट मिळवली आहे. कमालीची गोलंदाजी. इथून देखील आपण पाहताय थोडेसे दूरवरती चेंडू ठेवले जात आहेत. अगदी आपण पाहताय चेंडूंमधली गती देखील थोडीशी कमी केली जाते. आता माहिती आहे गोलंदाज अभिला देखील इथून बॅट्समन फ्लो मध्ये आता मोठे फटके त्यांना मारायचेच आहेत. इथे मात्र मिस टायमिंग राहिला. बराच काल हवेमध्ये शॉट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक पोहोचला होता, परंतु शेवटच्या क्षणी बॉल हातातून निसटला आणि इथून तोपर्यंत 2 धावा कंप्लीट झाल्यात. एफर्ट चांगले होते. खऱ्या अर्थानं मोठा चेस होता फिल्डरसाठी. पाठीमागे धावायचं होतं. शॉट फाईन लेग मध्ये होते. बॉल अगदी डीप मध्ये चालला होता, परंतु कमालीचे एफर्ट्स त्या ठिकाणी पाहायला मिळाले. नीरज त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले. छोटा पॅकेट बडा धमाका. धमाका तरी इथे बडा झाला असता, परंतु हा झेल कॅरी झाला असता. तर आणखीन एक चांगला बॉल. अपील 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 मैदानाच्या आतमध्ये लावली. अपील पंच यस. फलंदाज बाद. फलंदाज या ठिकाणी बाद आहे. पंचांनी या ठिकाणी बाद घोषित केला.
चला 9 धावा फलकावरती आहेत. बंटी या ठिकाणी बाद झालाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय आकाश टीमचा कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. अगदी आपण पाहू शकता 7व्या क्रमांकावरती खऱ्या अर्थानं आकाशची वर्णी लागली आहे. टीमचा कॅप्टन आहे, या टीमला लीड करतोय. परंतु कॅप्टन स्वतःला थोडंसं पाठीमागे ठेवलं होतं आणि आता इथून कॅप्टनला चांगली कामगिरी करावी लागेल, कारण की टीम जर तुम्ही इथून विचार करायला गेला तर पूर्णपणे बॅकफूटवरती आहे, संकटामध्ये सापडली. आता कॅप्टनला इथून टीमला बाहेर काढावं लागेल. ज्या कामासाठी खऱ्या अर्थानं तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाठवलं गेलंय, आता ते काम तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये करावं लागेल. तुमच्यावरती संपूर्ण टीमची जबाबदारी आहे. संपूर्ण गाव तुमच्याकडे पाहत आहे. या टीमचा तुम्ही नेतृत्व करताय. आता तुम्हाला नेतृत्व करत असताना स्वतःला सिद्ध करावं लागेल, मी या टीमचा कॅप्टन का आहे. आकाश 7व्या क्रमांकावरती 9 धावा फलकावरती. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. फलंदाज निघलाय बाहेर. स्वतः फलंदाजानं इथे मात्र क्रीज सोडली आहे आणि आकाश खऱ्या अर्थानं कॅप्टन होता. बाहेरच्या बॉलला खऱ्या अर्थानं छेडछाड करण्याच्या प्रयत्नामध्ये तो देखील इथून माघारी परतताना आपल्याला पाहायला मिळतोय. फक्त 9 धावा या धावफलकावरती आहेत आणि या षटकातील जर तुम्ही पाहायला गेलं ना तर 2 बॉलचा खेळ बाकी आहे. या 2 बॉलमध्ये आता इथून खऱ्या अर्थानं एकविरा कोल्हारे टीम म्हणत असेल एखादा मोठा फटका, जर एखादा मोठा फटका आला ना तर या धावसंख्येला आम्ही फाईट करू शकतो. एवढी चांगली गोलंदाजी एकविरा कोल्हारे टीमकडे देखील आहे. खऱ्या अर्थानं टॉस जिंकला होता एकविरा कोल्हारे टीमनं, डिसिजन त्यांच्याकडे होता. परंतु जसा टॉस जिंकला आकाशने डिसिजन बॅटिंग करण्याचा घेतला, कारण की गेले 2 मॅच देखील नितेश सर आपण पाहताय त्यांनी टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा डिसिजन घेतला होता आणि त्या मॅचमध्ये एक चांगलं टोटल त्यांच्या माध्यमातून उभारण्यात आलं होतं. परंतु या अगदी आपण पाहताना महत्त्वपूर्ण मॅचमध्ये टॉस जरी त्यांनी जिंकला असेल परंतु इथे निर्णय चुकलाय की काय, हलक्याचं कट केलाय. अगदी आपण पाहताय पॉईंटच्या डोक्यावरनं बॉल चाललाय डीपमध्ये, डीप बॅकवर्ड पॉईंटमध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. तोपर्यंत फक्त आणि फक्त सिंगल जाबेतून कंप्लीट होतीये. 10 धावा धावफलकावरती. शेवटचा बॉल पहिल्या सत्रातील आपण पाहताय. गोलंदाज आपण पाहताय प्रत्येक गोलंदाजानं इथून कमालीची गोलंदाजी केली आहे. एफर्टनेस गोलंदाजी आपण पाहताय. प्रत्येकाने एफर्ट दाखवलेत गोलंदाजी करत असताना आणि त्यांना साथ देखील आपण पाहताय ना क्षेत्ररक्षकांची मजबूत लागली आहे. जबरदस्त त्यांनी देखील कामगिरी केली आहे. इथून आपण चेक करतायत पंच, डिसिजन करतायत वाईट बॉल, इट्स अ वाईट बॉल, जास्तचा बाहेर निघाला. 11 धावा धावफलकावरती आल्यात. शेवटच्या बॉलवरती एखादा मोठा फटका अपेक्षित असेल टीमला. पुनश्च एकदा इथे मात्र पंचांकडे दाद मागितली जाते. पंच इथून सांगतायत हा डॉट बॉल आहे. सत्र या ठिकाणी समाप्त झालं. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावरती आल्यात. त्या बॅटिंग करत असताना एकविरा कोल्हारे टीमच्या आपण पाहत्या 11 आणि आता टार्गेट असणार आहे ते 18 बॉल आणि 12 या धावसंख्येचं. आरोही 11 वंजारपाडा ब+ टीम. चला टॉस साठी दोन्ही कर्णधार या ठिकाणी उपस्थित झालेत. मी पहिले आयोजकांशी संपर्क साधा खुरमबाई यांच्याशी आणि त्यानंतर आपण लगेच टॉस करणार आहोत. राजेश भोईर यांच्याशी साधलं तरी चालेल. नेक्स्ट मॅच अथर्व 11 एरंजडे आणि त्यांच्या विरोधामध्ये जीवन 11 शिवतेज मोरबे या 2 टीम दरम्यान आपण नेक्स्ट मॅचचा टॉस या ठिकाणी करतोय. मी खुरमबाई यांना विनंती करेन की आपण टॉस करायचा आहे 2 टीम दरम्यान. 18 बॉल आणि आता 12 धावसंख्येची गरज आहे.
आरोही 11 बंजारपाडा ब प्लस टीमला. काय जबरदस्त गोलंदाजी राहील. ओके ओके सर ओके, तुम्ही बोलाल तसे. आरोही 11 वंजारपाडा ब प्लस टीमला दाबा बनवायचे आहेत. 18 बॉल मध्ये 12 धाबा इथून बनवायचे आहेत. या टीमचे पुरस्कर्ते आपण पाहताय सन्माननीय हरेशजी भोईर सर साहेबांनी पुरस्कृत केलेला संघ आपण पाहताय. संदीपजी बोराडे या ठिकाणी पुनश्च एकदा जॉईंट होत. गोड आवाज आजच्या आणि उद्याच्या रात्रीमध्ये तुम्ही जरूर ऐकणार आहात. प्रत्येक प्रेक्षकांना त्यांच्या आवाजाची ओढ असते, परंतु ते आता खऱ्या अर्थानं थोडंसं भोजनासाठी बाहेर गेले होते. चला 18 बॉल मध्ये 12 धावसंख्येची गरज आहे. आरोही 11 बंजारपाडा ब प्लस टीमला. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना आई एकविरा कोल्हारी टीमनं धाबा बनवल्या त्या फक्त 11. 12 धावसंख्येची आता गरज आहे, परंतु या धावा देखील बचाव होऊ शकतो या मैदानावरती. परंतु त्या प्रकारची गोलंदाजी आता करावी लागणार आहे ती आई एकविरा कोल्हारी टीमला. आकाश टीमचा कॅप्टन आहे. बॅटिंग करत असताना खऱ्या अर्थानं थोडासा अपयशी ठरला. पहिलाच बॉल स्क्वेअर ऑफ द विकेट. फटका चांगला आहे. बॉल चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लाईक सीमा रेषेच्या पलीकडे. 12 धावसंख्येचा पाठलाग करत असताना पहिल्याच बॉल वरती आलाय. थँक्यू डीजे. थोडस लक्ष असू द्या, आम्हाला माहिती आहे तुमची झोप कंप्लीट होत नाहीये गेले 3 रात्री. इथे देखील आपण पाहताय शॉर्ट फाईन लेगच्या डोक्यावरून बॉलला पाठवलाय. डीप फाईन लेग सीमा रेषेच्या पलीकडे. चौकार. झालेत त्यांचं देखील सहर्ष स्वागत. 2 चौकार आलेत. 8 तर झालात. अजूनही 4 धावसंख्येची गरज आहे. प्रतीक्षा बाट मधून हा देखील बॉल चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे. पहिल्या 3 बॉल मध्ये ही मॅच त्यानं फिनिश केली आहे. मॅच जिंकली आहे. आरोही 11 वंजारपाडा ब प्लस टीम न. कॉंग्रॅच्युलेशन टीम. आणि मैदानाच्या आतमध्ये फक्त प्लेयरच जातील, एक्स्ट्रा कोणताही प्लेयर जाणार नाही. आणि इथे मात्र टॉप 5 मध्ये प्रवेश दाखल केला आहे. टॉप 6 मध्ये प्रवेश केला आहे तो आरोही 11 वंजारपाडा ब. कॉंग्रॅच्युलेशन टीम. जबरदस्त खेळ आपल्याला पाहायला मिळाला, परंतु कौतुक करूया आई एकविरा कोल्हारी टीमचं. ज्या प्रकारे आजचा खेळ त्यांचा राहिलाय. संपूर्ण प्रेक्षकांची मनं त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने जिंकली गेली. त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करू. चला अथर्व 11 एरंजड, आपला डिसिजन काय आणि या मॅचचा मान